नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण ना नववीचा गणित भाग 1चा दुसरा धडा स्टार्ट करणार आहोत. मॅथमॅटिक्स पार्ट 1चा आपण सेकंड लेसन स्टार्ट करणार आहोत, कारण दोन्ही भागाचे आपले एक एक धडे झालेले आहेत. आता आपल्याला दुसरा धडा स्टार्ट करायचा आहे, त्याच्यामुळे गणित भाग 1चा दुसरा धडा सुरू करतोय आपण. धड्याचं नाव आहे गणित भाग 1चा आपण दुसरा धडा शिकतोय. धड्याचं नाव आहे वास्तव संख्या, रिअल नंबर्स. रिअल नंबर्स हा जो धडा आहे ना, वास्तव संख्या हा जो धडा आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे बाळा. याच्यामध्ये एकूण प्रॅक्टिस सेट जे आहे ना ते 5 आहे. एकूण सराव संच 5 आहे. याच्यामध्ये टोटल प्रॅक्टिस सेट्स 5 आहे. तर वास्तव संख्या काय आहे हा धडा आपल्याला कळावा, यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संख्यांचे प्रकार माहिती पाहिजे, जे की आपण संच धड्यात पण शिकलेलो आहे, सेट लेसन मध्ये पण शिकलेलो आहे. काय आहे संख्यांचे प्रकार? पहिला जो प्रकार आहे नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या. तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना कोणत्या असतात नैसर्गिक संख्या? ज्यांची स्टार्टिंग 1 ने होते पण संपतात कुठे काही माहित नाही, पण 1 पासून पुढे असलेल्या जेवढ्या पण संख्या असतात त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात, नॅचरल नंबर्स म्हणतात त्यांना. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे पूर्ण संख्या, होल नंबर्स. तो कसा असतो? ह्याच्या नॅचरल नंबर्स असतात का? त्या तर असतातच, पण त्याच्यामध्ये एक जास्तीचा नंबर ऍड होतो, तो म्हणजे 0. जेव्हा तुमच्या नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा ऍड होतो ना, तेव्हा त्याला पूर्ण संख्या म्हणतात, होल नंबर्स म्हणतात. होल नंबर्स पण माहिती पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्णांक संख्या, इंटिजर्स. इंटिजर्स कोणत्या असतात? शून्यापासून तर पुढे असतातच असतात. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या तर असतातच असतात, त्याचबरोबर काही निगेटिव्ह संख्या पण असतात, काही मायनस संख्या पण असतात. म्हणजे शून्याच्या मागे पण संख्या आहे ज्यांना की असं निगेटिव्ह साईन असतं, शून्यापेक्षा कमी असतात त्या. तर त्या सगळ्या संख्यांना एकत्रितरित्या पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे ज्या नैसर्गिक आहे त्याच्या पुढचा प्रकार पूर्ण, त्याच्या पुढचा प्रकार पूर्णांक संख्या, म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर्स आणि इंटिजर्स क्रमाक्रमाने येतात. तो इंटिजर सगळ्यांचा बॉस आहे एक प्रकारे, कारण सगळ्या संख्या ह्या इंटिजर्स असतात, पूर्णांक संख्या असतात. पण पूर्णांक संख्या व्यतिरिक्त पण काही संख्या असतात ज्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात, फ्रॅक्शन्स. जसं की असं वर पण एक अंक आहे, खाली पण एक अंक आहे, अशा रूपात नसतातच. या 4/7 म्हणजे 4/7, -3/2, 0.431, 0.121212, हे अशा ज्या संख्या आहेत यांना फ्रॅक्शन्स म्हणतात. फ्रॅक्शन्स, अपूर्णांक संख्या. संख्यांचे प्रकार बघा कसे वाढत जातात. अगोदर आपल्याला लहानपणी फक्त एवढ्या संख्या माहिती होत्या, त्यांना नॅचरल नंबर म्हणतात. त्याच्यानंतर 0 माहिती व्हायला लागला, त्याला होल नंबर म्हणतात. त्याच्यानंतर ऋण संख्या पण माहिती व्हायला लागल्या, त्याला इंटिजर्स म्हणतात, पूर्णांक संख्या. आणि त्याच्यानंतर आता मोठे मोठे व्हायला लागले तर अशा पण संख्या मिळायला लागल्या आपल्याला पॉईंट वाल्या, तर यांना फ्रॅक्शन्स म्हणतात, अपूर्णांक संख्या. आणि यांच्या पण वर प्रकार एक आणखी, तो आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? रॅशनल नंबर म्हणजे काय? पूर्णांक आणि अपूर्णांक यांना एकत्रितरित्या, पूर्णांक आणि अपूर्णांक यांना एकत्रितरित्या परिमेय संख्या म्हणतात. म्हणजे ज्या इंटिजर्स असतात ना, इंटिजर्स आणि ज्या फ्रॅक्शन्स असतात ना, त्यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं? परिमेय संख्या. लक्षात ठेवा, त्यांची काही यादी बनवू शकत नाही आपण यांच्यासारखी. पण परिमेय संख्या हा असा एक प्रकार आहे की कुठल्याही संख्या परिमेय संख्या असतात. फक्त काहीच संख्या अशा ज्या परिमेय नसतात त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. आणि दुसरा जो आहे सगळ्यात सामान्य प्रकार, वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स. रिअल नंबर्स म्हणजे सगळे परिमेय प्लस अपरिमेय. रॅशनल प्लस इररॅशनल. तर मी मुद्दाम तुम्हाला हे जे 2 प्रकार आहेत ते काही जास्त असं डीपली सांगत नाहीये, कारण याचा अभ्यास आपल्याला थोडासा पुढे मी दाखवणारच आहे. आज मी फक्त तुम्हाला संख्यांचे जे प्रकार आहेत त्याची एक यादी दाखवण्याचा प्रयत्न केला, की नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिजर्स आहे, फ्रॅक्शन्स आहे, रॅशनल नंबर्स आहे, रिअल नंबर्स आहे, इररॅशनल नंबर्स पण असतात, एक अपरिमेय संख्या. तर ते आपण बघणारच आहोत स्टेप बाय स्टेप. आज आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करतोय, पहिल्या सराव संचाला स्टार्ट करतोय. पहिल्या सराव संचामध्ये मला तुम्हाला 3 गोष्टी शिकवायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे ती म्हणजे परिमेय संख्यांचं जे दशांश रूप असतं का ते, डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर 2 प्रकारचे असतात बाळांनो. एक असतो खंडित, ज्याला टर्मिनेटिंग म्हणतात, टर्मिनेटिंग, आणि दुसरा असतो अखंड आवर्ती. अखंड आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग. लक्ष द्या, तुम्ही कोणत्याही संख्या ज्या असतात ना परिमेय संख्या म्हणजे फ्रॅक्शन वाल्या, त्यांचा तुम्ही भागाकार केला की तुम्हाला एक दशांश मांडणी भेटेल. बघा, ती जी दशांश मांडणी असते ती 2 प्रकारची असते. उदाहरणार्थ तुम्हाला मी दाखवतो बघा. नंबर 1, समजा तुम्हाला कुठेतरी दिलं 11/4.
तर 11/4चा ज्यावेळेस तुम्ही भागाकार कराल ना, 11चा आणि 4चा, त्यावेळेस तुमचा भागाकार येईल बघा. 4 दुणे 8, खाली उरला 3, वरून घेतला 0, दिला पॉईंट, 4 7 28, परत उरले 2, वरून घेतला 0, 4 5 20. याचा अर्थ काय झालेला आहे लक्षात येते का तुम्हाला? याचा अर्थ असा आहे बाळांनो की ह्या 11/4चं जे उत्तर आहे ना ते 2.75, राईट ना. तर काय झालं, ते 5 ला संपून गेलं. तर ह्या प्रकाराला म्हणतात खंडित. म्हणजे भागाकार काय होतो तुमचं, दशांश मांडणी काय होते, संपते, बाकी कुठेतरी 0 येते, म्हणजे असं कुठेतरी स्टॉप झालेलं असतं. तर या प्रकाराला म्हणतात खंडित मांडणी. काय म्हणतात त्याला? खंडित मांडणी. आणि दुसरा जो असतो तो अखंड आवर्ती कसा असू शकतो बघा. समजा मी तुम्हाला इथं आता 17/6 लिहिलं, 17 आणि 6, तर याचं उत्तर काढून दाखवतो मी तुम्हाला. 17ला जर 6ने भागलं तुम्ही तर 6 गुणे किती होतात, 12, खाली किती होतात, 5, परत तुम्ही मनाने 0 घ्याल, इथं पॉईंट द्याल, 6 8 किती होईल, 48, उरले किती आता 2, परत तुम्ही 0 घ्याल, परत 6 3 किती येईल, 18, परत उरतील किती 2, परत 0 घ्याल तुम्ही, परत 6 3 18, परत उरतील किती 2, परत 6 3 18, परत उरतील किती 2. असं चालूच असणार. तुम्ही कितीही पेजेस भागाकार केला तरी हा भागाकार संपणार नाही. कारण याचं उत्तर कसं येतंय, 2.8 आणि 3 3 3 चालूची कंटिन्यू. तर हा जो भागाकाराचा प्रकार असतो याला म्हणतात अखंड आवर्ती, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे नॉन टर्मिनेटिंग म्हणजे संपणार तर नाहीच आहे, परत काय होणार आहे, रिकरिंग होणार. रिकरिंग म्हणजे 3 3 3 3 3 3 परत येणार. तर असं काही गरजेचं नाही की प्रत्येक वेळा एकच अंक रिपीट येतो. कधी कधी 2 अंक रिपीट होतात, कधी कधी 3 अंक रिपीट होतात, कधी कधी 5 6 अंक पण रिपीट होतात. तर या प्रकाराला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. लक्षात ठेवा. म्हणजे जी दशांश मांडणी असते का परिमेय संख्यांची, ती 2 प्रकारची असते. एक प्रकार हा जिथे की भागाकार संपतो त्याला म्हणतात खंडित. काय म्हणतात त्याला? खंडित. आणि एक प्रकार हा जिथे की भागाकार संपतच नाही पण कुठला तरी अंक काय होत असतो, रिपीट येत असतो, रिकरिंग होत असते, त्याला म्हणतात अखंड आवर्ती. लक्षात ठेवा, हे परिमेय संख्यांचे 2 प्रकार आहे, म्हणजे दशांश रूपातले. एक आहे खंडित आणि एक आहे अखंड आवर्ती. तर याच्या संदर्भातला अभ्यास आपल्याला आता पुढे करायचा आहे. ओके. या सराव संचाच्या 3 गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. आज सराव संच तर काही होणार नाहीये, पण मी 3 गोष्टी तुम्हाला शिकवणार आहे. त्यातली ही पहिली गोष्ट. काय पहिली गोष्ट? की ज्या परिमेय संख्येची दशांश मांडणी ना ती तुम्ही ठरवायची की खंडित आहे की अखंड आवर्ती आहे. खंडित आहे की अखंड आवर्ती आहे, म्हणजे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. हे बघा, आता समजा मी तुम्हाला इथं 17/5 दिलाय, तर साहजिकच आहे याची जी दशांश मांडणी येणार आहे, कारण हा दशांश रूपातला अंक आहे. तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेटरवरती 17/5चा भागाकार कराल ना, 17/5 कराल ना, तर काही ना काही उत्तर येणार आहे. तर ते उत्तर तुम्हाला ठरवायचं आहे की खंडित आहे की अखंड आवर्ती आहे, म्हणजे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तर ते तर भागाकार केल्यावर तर कळणारच आहे. समजा मी याचा भागाकार करत बसलो असा, 17ला जर 5ने मी भागलं तर 5 3 15, खाली किती उरले सांगा, खाली किती उरले 2, वरून काय घेणार मी 0 घेणार ना, मग इथं पॉईंट देणार आणि 5चा पाडा म्हणणार, तर 5 20 येतं. तर याचा अर्थ उत्तर निघू लागलंय. काय उत्तर निघतंय तुम्हाला? 17/5चं उत्तर काय निघतंय तुमचं? 3.4. तर हा जो प्रकार आहे याला म्हणतात खंडित. कोणता प्रकार म्हणतात त्याला? खंडित. टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे काय? तर भागाकार संपतोय तुमचा, कुठे ना कुठे भागाकार काय होतोय, संपतोय. पण हे कधी कळतं तुम्हाला? जेव्हा तुम्ही पूर्ण भागाकार करता तेव्हाच कळतं ना तुम्हाला. आता तुम्ही आणखी एक प्रकार बघा. समजा आता तुम्हाला मी इथे दिलंय 15/9. आता भागू आपण याला. तर लक्ष द्या, आता मी 15ला 9ने भागतोय समजा, तर उत्तर काढायला लागलो तर 9 1 9 येतं, उरतात किती 6, वरून मी 0 घेणार, इथे पॉईंट देणार, परत 9चा पाडा 6 पर्यंत म्हणतो, 60 पर्यंत म्हणणार, तर 9 5 45 येतं, सॉरी 9 7 54 येतं, परत मी वजाबाकी करणार तर 6च येतं, परत 9 7 54 येतं, परत वजाबाकी करणार तर 6च येतं. असं चालूच असणार. तर हा जो भागाकार आहे ना तो कसा दिसतोय तुम्हाला की 1.66666 काही संपूच नाही लागेल, 6 खूप येणार आहे असे. तर हा जो प्रकार असतो ना याला म्हणतात अखंड आवर्ती. अखंड आवर्ती काय म्हणतात त्याला? अखंड आवर्ती, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. लक्षात येते का तुम्हाला? 2 प्रकारचे दशांश मांडणे असतात बाळांनो, कधी पण लक्षात ठेवा. जर भागाकार स्टॉप होत असेल तर त्याला म्हणतात खंडित, आणि भागाकार स्टॉप होत नसेल तर त्याला म्हणतात अखंड आवर्ती.
हो की नाही? पण हे तुम्हाला कधी कळतंय? भागाकार केल्यानंतर कळतंय. पण आता आपल्याला काय करायचंय? भागाकार न करता ठरवायचंय. म्हणजे भागाकार करणारच नाही आपण, तरी ठरवायचं आपल्याला की याची मांडणी खंडित येणार आहे की अखंड आवर्ती आहे. तर ते कसं ठरतं बघा. लक्ष द्या तुम्ही आता. समजा मी इथं 15 छेद किती घेतलं, समजा 17 छेद किती घेतलं, समजा मी इथं 10 घेतलं. आता मला ठरवायचंय की याचा भागाकार खंडित येणार आहे की अखंड आवर्ती येणार आहे. तर मी भागणार नाहीये, मी काय करणार आहे? टेक्निक वापरणार. इथे असलेला जो छेद आहे का तुमचा डिनॉमिनेटर तो कोणता आहे सांगा? डिनॉमिनेटर कोणता आहे? 10. मी त्याचे फॅक्टर पाडतात. फॅक्टर कसे पाडतात मी तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलेलंच आहे. लक्षात घ्या तुम्ही की 10 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? ज्यांचा गुणाकार 10 आहे तो अवयव पाडावे लागतात. तर याचा अवयव जर पडला तुम्ही तर 2 पंचे 10 येतो बघा. आणखी 2 आणि 5 चे अवयव पडतात का? नाही. तर याचा अर्थ छेद जो 10 आहे त्याचे फॅक्टर काय पडताय? 2 गुणिले 5. जेव्हा तुमच्या ह्या संख्यांचे फॅक्टर म्हणजे छेदाचे अवयव हे फक्त 2 आणि 5 येतात. फक्त 2 आणि 5. मग ते 2 किती वेळा आले तरी चालेल, 5 किती वेळा आले तरी चालेल. जेव्हा तुमच्या ह्या छेदाचे अवयव असे 2 आणि 5 येत असतात ना, तेव्हा या प्रकाराची जी मांडणी असते ना ती खंडित असते. खंडित, टर्मिनेटिव्ह. आता जर प्रत्यक्ष तुम्ही भागाकार केला ना तर तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर तुम्हाला संपणारं दिसेल. पण आता आपण काय करतोय? भागाकार. इकडे जसं मी भागाकार केला ना बाळांनो, तेव्हा मला कळालं की नाही की हे संपणार आहे की न संपणार आहे. संपणारं असतं त्याला खंडित म्हणतात आणि न संपणारं असतं त्याला अखंड आवर्ती म्हणतात. पण आता तुम्हाला प्रत्यक्ष कसं गणित करायला शिकायचंय? भागाकार न करता. मग भागाकार न करता जर करायचा असेल ना तर हा जो छेदवाला अंक असतो का तुमचा, कोणता आहे? त्याचे प्राईम फॅक्टर पाडावे लागतात. त्याचे फॅक्टर जर फक्त 2 आणि 5 येत असतील तर तो प्रकार कोणता आहे? टर्मिनेटिव्ह. आणखी एक बघा तुम्ही. आता समजा मी तुम्हाला दाखवतोय 14. समजा आता मी इथे दिलेली तुम्हाला काय 17 छेद 15. आता सांगा यावेळी छेद कोणता आहे तुमचा? छेद कोणता आहे सांगा? छेद कोणता आहे तुमचा? डिनॉमिनेटर कोणता आहे? तर डिनॉमिनेटर आहे तुमचा 15 आहे की नाही आहे? आता या 15चे मी फॅक्टर पाडणार आहे. 15चे फॅक्टर कसे पाडणार मी सांगा? 15 कुणाचा गुणाकार आहे? 15 तर 3 5 15. तर आता याच्या फॅक्टरमध्ये काय झालंय माहिती का? 3 आलाय 3. तर आपल्याला फॅक्टरमध्ये फक्त 2 आणि 5 चालतात. मग तो फक्त 2 असला तरी चालतो, फक्त 5 असला तरी चालतो, किंवा दोघं असले तरी चालतात आणि दोघं कितीही वेळा असले तरी चालतात. पण त्या 2 आणि 5 व्यतिरिक्त जर एखादा फॅक्टर येत असेल तर तुम्हाला हा जो प्रकार आहे तो सांगावा लागेल नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग वाला. म्हणजे कसा? अखंड आवर्त. लक्षात येते का? म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार आहे? भागाकार करण्याच्या ऐवजी जो छेद आहे त्या छेदाचे मूळ अवयव पाडावं लागणार आहे, प्राईम फॅक्टर. आणि ते प्राईम फॅक्टर फक्त 2 किंवा 5 असतील तरच त्याची मांडणी ही खंडित असणार आहे. आणि छेदाचे अवयव जर 2, 5 व्यतिरिक्त दुसरा कोणताही अंक येत असला तर मग तुम्हाला अखंड आवर्ती म्हणावं लागेल. जसं की उदाहरणार्थ आणखी एक बघा तुम्ही. समजा 5 पुढे दाखवतो मी तुम्हाला 13/6. सांगा आता छेद कोणता आहे? सांगा छेद कोणता आहे? 6. चला पाडायचे फॅक्टर पटकन. फॅक्टर म्हणजे काय? कुणाचा गुणाकार आहे? 6 कुणाचा गुणाकार आहे? 42. सांगा बरं प्राईम फॅक्टर मध्ये फक्त 2 आणि 5 दिसताय का तुम्हाला? आता नाही. प्राईम फॅक्टर मध्ये 2 व्यतिरिक्त तुम्हाला 3 पण दिसतोय ना. तर असा जर वेगळा अंक दिसायला लागला 2 आणि 5 सोडून तर तुम्हाला म्हणावं लागेल की अखंड आवर्त. काय म्हणावं लागेल? अखंड आवर्त. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आपण पूर्ण वाक्यात पण लिहू शकतो की या संख्येची दशांश मांडणी ही अखंड आवर्ती रूपाची आहे. पण आपण तसं नाही करणार आहे. आपण डायरेक्ट लिहिणार आहे टू द पॉइंट. कारण आपला प्रश्नच तसा आहे की दशांश मांडणी ही खंडित आहे की अखंड आवर्ती हे तुम्ही ठरवा. तर कसं ठरतं आता कळालं का तुम्हाला? भागून तर ठरतच, पण आपल्याला भागाकार न करता ठरवायचंय म्हटल्यावर छेदाचे अवयव पाडावे. कशाचे अवयव पाडा? छेदाचे. ओके. मी आणखी 2-4 गणित तुम्हाला करून दाखवतो आणि मग होमवर्कला देतो हा प्रश्न. ओके, लक्ष द्या. तर काय करताय तुम्ही? दिलेली जी परिमेय संख्या, याला परिमेय संख्या म्हणतात कारण हा एक अपूर्णांक आहे. याची मांडणी तुम्हाला सांगायची खंडित आहे की अखंड आवर्ती, टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. माझा शब्द नीट लक्षात ठेवा. तर आपण काय करतो? भागाकार न करता आपण या छेदाचे प्राईम फॅक्टर पाहतो. 40 आहे ना, 40चे फॅक्टर पाहतो. 40 छेद कोणता आहे तुमचा? छेद कोणता आहे? 40 आहे.
याचे फॅक्टर पाडा तुम्ही. छेद म्हणजे डिनॉमिनेटर, ते तर कळतच ना सगळ्यांना. आता तुम्ही काय करा, याचे फॅक्टर पाडा. फॅक्टर म्हणजे काय पाहिलं ते तरी कळतं तुम्हाला. फॅक्टर पाडता येतात का तुम्हाला? कसे फॅक्टर पाडता की 40 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे सांगा. सांगा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे. तुम्ही कोणत्या पण सांगू शकता. 8 45, 4 10 40, 20 गुणे 40, हो की नाही. मी 4 10 40 घेतलं सांगा. तर मग परत काय करावं लागतं, ह्या 4चे पण फॅक्टर पाडावेच लागतं बरं का. जोपर्यंत फॅक्टर पडतंय तोपर्यंत पाडायचं. आता 4ला सांगा 2 गुणे 4 आणि 10ला सांगा 2 पंचे 10. आता सगळे फॅक्टर चेक करा तुम्ही शेवटचे, कारण आणखी पुढे जात नाही इकडे करा. आणखी पुढे जाणारच नाही, कारण इथे संपले फॅक्टर. कारण 5 अंकी गुणाचा गुणाकार नाहीये, 2 अंकी गुणाचा गुणाकार नाहीये. आता तुम्ही काय करायचं, हे सगळे फॅक्टर चेक करा. सगळे फॅक्टर फक्त 2 आणि 5च दिसतंय की नाही तुम्हाला. 2 किती वेळा असू द्या, 5 किती वेळा असू द्या, एक वेळा असला तरी चालेल, नसला तरी चालेल, पण 2 आणि 5 व्यतिरिक्त कुठला अंक इथं दिसला नाही पाहिजे. 2 आणि 5च दिसताय ना, म्हणून तुम्ही सांगा ही जी मांडणी ती कशी आहे, खंडित. कशी आहे, खंडित, टर्मिनेट. लक्षात येते का तुम्हाला? असंच लिहायचं तुम्हाला पण उत्तर. तुम्ही काय करताय, याची दशांश मांडणी खंडित येईल की अखंड आवर्ती, टर्मिनेटिंग येईल की नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, हे ठरवताय. लक्षात येते तुम्हाला? आता सांगा मला, या संख्येचं छेद कोणतं आहे सांगा पटकन. या संख्येचं छेद आहे 100, राईट ना. छेद जर 100 आहे तर या 100चे फॅक्टर पाडायला लागा. कसं पाडणार आता सांगा. कुणाचा गुणाकार आहे 100 म्हणजे कुणाचा गुणाकार आहे. काही लोक म्हणतील 10 10 100, काही लोक म्हणतील 25 चौक 100, काही लोक म्हणतील 20 25 100, काही पण म्हणा तुम्ही, नो डाऊट, पण फॅक्टर पाडता आले पाहिजे. समजा काही म्हटलं 10 10 100 चालेल. आता 10चे फॅक्टर पाडा, ह्या 10चे आणि ह्या 10चे. ह्या 10चे पाडले तर 2 पंचे 10 आणि ह्या 10चे पाडले तर 2 पंचे 10. आता सगळे फॅक्टर चेक करा, सगळे 2 आणि 5च येतात ना, पण फॅक्टर पाडता आले पाहिजे बरं का. फॅक्टर पाडता येतं हे तुम्हाला 8वी 7वी पासून असं गृहीत धरलंय आणि आता डायरेक्ट दाखवत आहे. याच्यातच जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. इझी छोटे छोटे नंबर असतात, यू कॅन डेफिनेटली फॅक्टराइज इट. तुम्ही नक्कीच त्याचे फॅक्टर पाडू शकता. पण सगळे फॅक्टर 2 आणि 5च दिसतंय ना तुम्हाला, म्हणून तुम्ही सांगा मांडणी कशी, परत एकदा खंडित, टर्मिनेट. ओके. आता पुढची संख्या बघा. छेद कोणता आहे सांगा. छेद कोणता आहे सांगा. आता पुढच्या संख्येचा छेद कोणता आहे सांगा. 45. छेद 45 गेली, पाडा फॅक्टर 45. आता 45चे फॅक्टर पाडायला लागले तर तुम्ही म्हणाल 9 म्हणजे 45. इट्स ओके, पहिली स्टेप बरोबर तुमची समजा. आता परत या 9चे फॅक्टर पाडा, 3 3 9 आणि 5चे फॅक्टर पडत नाही, म्हणून 5 अशाच असतात. ज्याचे फॅक्टर पडणार नाही तो तशाच तसं घेतच चालावं लागतो शेवटपर्यंत. आता फॅक्टर जर सोडले तुम्ही तर 3 3 5 दिसतंय तुम्हाला. तर 3 हा वेगळा अंक आला. आपल्याला फॅक्टर कोणते पाहिजे, फक्त 2 आणि 5. तर आपण खंडित म्हणणार. आता 3 दिसलाय म्हणून आपण म्हणणार आता काय, अखंड आवर्त. अखंड आवर्त, नॉन टर्मिनेटिंग कळेल का तुम्हाला? इझी ना. कसं ठरवायचं कळालं का? छेदाचे फॅक्टर पाडायचे, पण फॅक्टरिंग मध्ये स्टॉप नाही करायचे बरं का. दाई स्टॉप. आता 2 आणि 5 दिसत नाही, तसं नाही, शेवटपर्यंत पाडावं लागतं. शेवटपर्यंत ती संख्या फुटत राहिली तर फोडत राहावी, त्यालाच प्राईम फॅक्टर काय म्हणतात, त्याला प्राईम. तर तुम्हाला मी हे असे 8 गणित करून दाखवले बाळांनी. आता तुम्ही हे काय करा, 9 10 11 12 13 14 15 हे सगळे गणित तुम्ही होमवर्कला घ्या आणि हे मला करून दाखवा. आणि प्लीज याचे फोटो काढा आणि मला दाखवा तुम्ही की तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. आत्ताशी मी तुम्हाला एक प्रकार शिकवतोय, कोणता, की भागाकार न करता दशांश मांडणी ही खंडित असते की अखंड आवर्त. म्हणजे डिव्हिजन न करता आपण डेसिमल फॉर्म चेक करतोय, टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. ओके बाळांनो, लक्षात ठेवा. तुम्ही हे एवढे सगळे गणित करून दाखवा. 17/8 13/20 8/25 17/15 3/36 17/30 31/60. प्रत्येक ठिकाणी तुम्ही छेदाच्या अवयव पाडून ठरवू शकता की ही मांडणी खंडित आहे की अखंड आवर्त. ओके ओके. तर या सराव संदर्भात मी तुम्हाला दुसरा मुद्दा शिकवतोय. कोणता आहे तो दुसरा मुद्दा, की परिमेय संख्यांचे दशांश. परिमेय संख्यांचे दशांश म्हणजे आता प्रत्यक्ष भागाकार करायला शिकवणार मी तुम्हाला. जर तुम्हाला एखाद्याने ही संख्या दिली 17/8, आता आपल्याला हे सांगायचं नाही की हिची दशांश मांडणी खंडित आहे या खंडावरती. तो झाला आपला एक भाग भागाकार न करता. आता आपल्याला प्रत्यक्ष भागाकार करायला शिकायचं. 17/8चं उत्तर तुम्हाला काढायला शिकायचं. तर एकदम इझी आहे. 17/8चं रूपांतर कसं होतं बघा. हे 17 आहे ना, त्याला 8 ने भागाकार येतात का सगळ्यांना. त्यासाठी पाडे पण यायला पाहिजे, भागाकार पण स्टेप पण जमली पाहिजे. 8चा पाडा येतो ना तुम्हाला. 8 1 8 8 3 16 8 3 24.
याच्यापेक्षा मोठा झाला ना 24 अंक म्हणून हा चालत नाही, मग 16 चालतो, मग इथं 16 घ्या, 16 किती नंबरला आहे, दुसऱ्या नंबर 2 उत्तर घ्या, 8 गुणे 16, खाली बाकी किती उरली 1. जेव्हा बाकी 1 उरते ना, भागाकार संपला नाही हा आणखी, आता मग मनाने काय घेतात 0 आणि इथं काय देतात पॉईंट आणि मग परत 8चा पाडा. एकदा पहिल्या स्टेपला जेव्हा तुम्ही 0 घेता आणि इथं वर पॉईंट देतात ना, पहिल्या स्टेपला 0 घेतलं की इथं पॉईंट द्या पहिल्या स्टेपला, पण नंतर नाही हा, एकदाच फक्त. आता 8चा पाडा परत म्हणा, 8 1 8 उरले किती 2, परत 0 घ्या, आता परत पॉईंट नका देऊ, एकदा दिलं आता पाडा म्हणा, 8 गुणे 16, परत उरले किती 4, परत 0 घ्या, 8 पंचे 40, आता बाकी काय उरली 0. जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत भागाकार करावा लागतो, नाही तर किमान याच्या पॉईंटच्या पुढचा एकतरी अंक डबल दिसला पाहिजे तोपर्यंत भागाकार करावा लागतो. 2 प्रकारे भागाकार होता, एक बाकी 0 येईपर्यंत आणि एक बाकी 0 येणारच नाहीये कधी, पण कोणता तरी अंक डबल दिसला पाहिजे पॉईंटच्या नंतरचा. ओके, तर बघा तुम्ही आता याचा अर्थ 17/8चं उत्तर आहे 2.125. तर हेच तुम्हाला करायला शिकायचं, हे प्रत्यक्ष भागाकार करायला शिकायचे तुम्हाला. ओके, आणखी एक दाखवतो बघा, समजा 13/4 आहे हा, सांगा आता कशी याची दशांश मांडणी. 13ला 4 ने भागायचं आहे, 4 ने भागा 13ला, 4 त्रिक 12, उरला किती 1, भाग केला नाही का, बाकी 1 मनाने 0 घ्या, द्या पॉईंट, परत भागा 4ला 10 ने, 4 गुणे 8, उरले किती 2, मनाने काय केलं 0, परत भागा 4 पंचे 20, पाडे पाठवायचे आणि भागाकाराचं टेक्निक माहिती पाहिजे. 13/4चं उत्तर आहे, याचा अर्थ 3.25 संपणारा प्रकारे आपण. पण आता बघा तुम्ही असं बघतच राहा, आता हे भागाकार करावेच लागणार आहे. ऍक्च्युली हे 7वी 8वीला झालेले बाळांना तुमच्या लक्षात आहे असं त्यांना वाटतंय आणि म्हणून त्यांनी हा पहिला सराव संच ठेवलेला आहे. पण आपल्याला असं आहे की काहीच लक्षात राहत नाही आपल्याला, म्हणून मला परत शिकवावं लागतंय तुम्हाला. तर इट्स ओके, आता तुम्ही शिकाच पण चांगलं लक्षात ठेवा आणि मला करून दाखवा. समजा 17 किती 9 सुरू करायचा हा भागाकार कसं होईल बघा. आता 17ला तुम्ही 9 ने भागताय तर 9चा पाडा 17 येईपर्यंत म्हणा बरं. 9 1 9, 9 गुणे 8 मोठे होतात, 9 1 9, खाली किती उरले सांगा. 17तून 9 गेले तर किती उरले 8, मग मनाने तुम्ही काय घेतला 0, इथं काय केला पॉईंट. समजतंय का, पहिल्या स्टेपला जेव्हा तुम्ही 0 घेतात ना तेव्हा वर पॉईंट द्यायचं, मग इथे एक अंक बदलतो. कोणता अंक बदला आता 80 80, मग 9चा पाडा 80 पर्यंत म्हणा. आता 9 1 9 9 8 9 27 9 36 9 8 9 54 9 63 9 8 72, 9 9 81 कसे होतात मोठे, म्हणून 9 8 72, 9 8 72, परत उरले 8, परत 0 घेतला, परत पाडा 9 8 72 झालं. असं होतच राहणार आहे. मग काय आपण काय भागाकार करतच राहणार आहे का, आपण काय करणार. आता 8 डबल दिसला ना स्टॉप केला आणि आपण त्यांना सांगणार असं डॅश डॅश देऊन टाकायचं पुढे आणि सांगायचं 17/9चं उत्तर आहे 1.888 ट्रिकल झालं. म्हणजे आपण काय भागाकार आता कितीही केला तर संपणार नाही भागाकार, कारण भागाकार कधी संपत असतो बाकी 0 येते तेव्हा. आता इथं बाकी 0 येणारच नाही, मग आपण स्टॉप कधी करायचं, पॉईंटच्या नंतरचा कुठलाही अंक डबल दिसला, मग तो पहिला डबल दिसू शकतो किंवा दुसरा किंवा तिसरा, कोणताही डबल दिसला तर भागाकार स्टॉप करायचा. ओके बाळांनो, परत एक लास्ट तुम्ही गणित बघा, आणखी बघा तुम्ही थोडेसे गणित, कारण हाच प्रकार मेन आहे. आज आपण एवढंच शिकणार आहोत. तुम्ही काय करताय, अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करताय, म्हणजे फ्रॅक्शनला तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताय. ओके, तर बघा तुम्ही आता समजा इथे तुम्हाला कोणीतरी दिलं 13/7. आता बघा कसा भागाकार होतो. रेडी, 13ला 7 ने भागायचंय, 7चा पाडा येतो सगळ्यांना. चला बघूया, 7चा पाडा 13 पर्यंत म्हणा, 7 1 7, खाली उरले 7, उरले का, मग तुम्ही 0 घेणार आणि इथं पॉईंट देणार दिला. आता 7चा पाडा 60 पर्यंत, 7 8 56, खाली उरले 4. भागाकार येत असायला पाहिजे, पाडेच पाठ नसेल तर मग काय तुम्ही हे शिकून पण मजा येणार नाही तुम्हाला. पाडे पाठ पाहिजे चांगलं. आता बाकी 4 आली ना, आता मनाने 0 घ्या, परत पाडा 7 5 35. आता भागाकार संपून नाही लागलाय बरं का, पण मला हे माहिती का मी भागाकार कधी संपवणार आहे. कधी संपवणार आहे, जेव्हा हा पहिला अंक किंवा दुसरा किंवा कोणता पण अंक डबल दिसेल ना मला त्या ठिकाणी डबल, ती स्टेप मी पूर्ण करणार आणि मग भागाकार संपणार. डबल दिसला पाहिजे हा पॉईंटच्या नंतरचा. आता दिसला का आणखी नाही, मग तुम्ही 0 घ्या, 7 7 49, परत कुठला 1, परत 0 घ्या, 7 1 7,
आणखी पण बघा बघ काय डबल दिसलाच नाही, कोणताच अंक डबल दिसत नाहीये. मग पाडा म्हणत राहा. 7 चोक 28, उरले 2, परत 0 घ्या, परत 7 दुने 14. आणखी पण बघा तुम्ही एकही अंक डबल दिसत नाहीये तुम्हाला. 8 वेगळा, 5 वेगळा, 7 वेगळा, 1 वेगळा, 4 वेगळा आणि 2 सुद्धा वेगळा. म्हणून तुम्हाला स्टेप करावतच राहावं लागलेली, तुम्ही मध्ये स्टॉप नाही करू शकत. आणि आता एक शेवटची स्टेप करावं. 7 8 56. आता बघा तुम्हाला लक्षात येत असेल सगळ्यांना की हा जो 8 आहे तो पुन्हा दिसलाय ना. मग तुम्ही काय करायचं, डॅश देऊन टाका आणि संपून टाका तुमचं उत्तर. 13/7चं उत्तर आलंय तुमचं 1.857142 डॅश डॅश. तो 8 वेळा लिहिता पण डॅश डॅश केला तरी चालेल. तर अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला काढायला शिकायचं. ओके, लक्षात येतंय तुम्हाला? म्हणजे दिलेल्या संख्यांची तुम्ही कोणती मांडणी करताय, दशांश मांडणी करताय. ओके, मी आणखी 1-2 गणितं करून दाखवतो आणि मग तुम्हाला होमवर्कला देतो. ओके, तर बघा मी तुम्हाला आणखी 3 गणितं समजावून सांगतो. तुम्ही काय करताय हे तरी कळतंय ना तुम्हाला. तुम्ही अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात करताय, दशांश अपूर्णांकात डेसिमल फॉर्म काढताय तुम्ही त्याचं, म्हणजे भागाकार करताय. काय करताय, भागाकार. इट्स ओके. तुम्हाला लक्षातच येत असेल. पहिलं बघा, आतमध्ये कोणता अंक येतो, वरचा 5, आणि त्याला कितीने भागायचंय तुम्हाला, 8. म्हणून 8च्या पाड्यात 5 येतो का बघा. 8 1 8 पण कुठं होतो. मग अशा कोणता पाडा घेता, 8 0 0. तर पाडा कधी पण 1 पासून स्टार्ट होत नसतो. पाडा हा 0 पासून स्टार्ट होत असतो. 8 0 0, 8 1 8, 8 2 16. 8 1 8 मोठं होतं म्हणून 8 0 0. हलकी दुरले 5. आता मनाने 0 घेतला, इथं काय द्या, पॉईंट, आणि म्हणत राहा पाडा जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत कोणता तरी अंक डबल येत नाही तोपर्यंत पाडा चालूच ठेवा लागतो. आता 8चा पाडा 50 येईपर्यंत म्हणा. 8 सर्क 48, परत उरले 2, परत 0, परत पाडा 8 दुने 16, परत उरली किती 4, परत 0, 8 पंचे 40, संपलं. आली ना. आता बाकी 0 आली की झालं काम तुमचं. याचा अर्थ 5/2 = 0.625. जमेल का? म्हणजे भागाकार 2 कंडिशन मध्ये स्टॉप करू शकता तुम्ही. एक तर बाकी 0 आली तर, नाही तर पॉईंटच्या नंतरचा अंक कोणता पण डबल दिसला तर. 2च कंडिशन. लक्षात येते का तुम्हाला? आणि कोणता तरी 2च प्रकार असतात, याला खंडित म्हणतात. आणि आता दुसरा एक बघा, 31/11 समजा. 31 ला कितीने भागताय तुम्ही, 11 ने. म्हणा 11चा भाडा 31 येईल. 11 1 11, 11 2 22, 11 त्रिक 33. त्रिक 33 मोठे होतात की नाही, म्हणून 11 दुने 22. उरले किती तुमचे, 9 उरले बघा. सर कसं काय ते करा. आता 22च्या पुढे 31 पर्यंत बोला. 23 24 25 26 तुम्हाला 31 म्हणजे 9 मिळवले होईलच. लक्षात येत ना, वजाबाकी येतात. आता मनाने काय घ्या, 0. इथं काय घ्या, पण म्हणा पण 11चं 90 येईल. 11 8 80. उरले किती, 2, परत 0, परत पाडा. 11 1 11. उरले किती, 9, परत 0, परत 11 8 80. आला की नाही डबल, आला ना डबल. 8 डबल आला, झालं. आता लगेच डायरेक्ट देऊन टाका, सांग आणि सांगा त्यांना 31/11 = 2.818. रिकरिंगचं चिन्ह पण देता येतं बरं का, पण आपण ते काही चिन्हात घुसणार नाही. नुसते भागाकार करायला शिकायचं मोबाईल. समजलं तुम्हाला सगळ्यांना? एक आणखी दाखवतो मी शेवटचं तुम्हाला. 15/12 आणि मग स्टॉप करतो. 15च्या ऐवजी अंक बदलतो, समजा 17/12. रेडी. 17ला 12 ने भागले. 12 1 12. उरले किती, 5. मनाने काय घेणार मी, 0. इथे काय देणार मी, पॉईंट. 12चा पाडा 50 येईल म्हणा. 12 चोक 48. उरले किती, 2. परत मी 0 घेणार. परत 12 1 12. उरले किती, 8. परत 0. 12 7 72. उरले किती, 8. परत 0. 12 7 72. झाला. रिपीट मिळाला बघा. कोणता अंक रिपीट मिळाला, हा 6. असं काही गरजेचं नाही की पहिलाच अंक रिपीट भेटेल तुम्हाला. कधी कधी दुसरा, कधी कधी तिसरा पण अंक रिपीट भेटू शकतो. इथं तिसरा अंक रिपीट भेटला, ठीक आहे. शेवटी डॅश देऊन टाका आणि उत्तर सांगा. याचा अर्थ 17/12चं उत्तर आहे 1.4166 रिकरिंग. ओके मुलांनो, इझी बघा. तुम्हाला भागाकार करता आले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मी घरी तुम्हाला करायला काही गणितं देतोय होमवर्क म्हणून, ते तुम्ही मला करून दाखवा. फोटो काढा त्याचे आणि मला दाखवा. एक एक गणित बघा. 8 पासून मी तुम्हाला देतोय. 8 गणित समजा 13/5 ते तुम्ही करा. त्याच्यानंतर 19/4 ते तुम्ही करा. त्याच्यानंतर 11/6 ते पण तुम्ही करा. त्याच्यानंतर 15/8 ते पण तुम्ही करा.
त्याच्यानंतर 31/9 ते पण तुम्ही करा. त्याच्यानंतर 31/7 हे पण तुम्ही करा आणि 15/13 हे पण तुम्ही करा. एवढे सगळे गणित तुम्ही मला करून दाखवा. तुम्ही काय शिकताय लक्षात ठेवा. पहिला प्रॅक्टिस सेट चालू केलाय आपण. त्याच्यात ऑलरेडी आपण 2 कन्सेप्ट शिकलो. पहिला, भागाकार न करता मांडणी खंडित येईल की अखंडावरती येईल. आणि आता प्रत्यक्ष भागाकार करायला शिकतोय. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? ओके. आता मी काही तुम्हाला डिस्को भागाकार शिकवणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला भागाकारासाठी किती पाडे म्हणा, हे करा, मग पॉईंट द्या, मग शून्य घ्या, भरपूर कुटाणा करावा लागतो. पण मी काही तुम्हाला शॉर्टकट शिकवणार आहे. ते फक्त मी कोणत्या अंकांसाठी शिकू शकतो? ज्यांचा छेद 10 असेल किंवा 100 असेल किंवा 1000 असेल. समजा बघा आता 3/10. तर याचा भागाकार मी भागाकार न करता करू शकतो. डायरेक्ट उत्तर येतं मला याचं लिहिता. जर छेद 10 असेल किंवा 100 असेल किंवा 1000 असेल तरच बरं का. छेद 10, 100, 1000, 1,00,000, 10,000, 10,00,000 असा जर का असला म्हणजे 1च्या पुढे शून्यावाला तर डायरेक्ट उत्तर निघतं. कसं? हा 3च उत्तर असणार याचं. फक्त इथं 1 0 असेल ना की याच्या एका अंकानंतर पॉईंट द्यायचा फ्रॉम राईट साईड. इकडून एका अंकानंतर पॉईंट दिलं. पॉईंट दुसरं समजतंय का? बघा तुम्ही या दुसरं. समजा 3/100 आहे. 3/100 हा, तरी उत्तर 3च येणार. उत्तर 3च येणार. पण याला किती शून्य आहे आता? 2. म्हणून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. इकडून 2 अंकानंतर 1 आणि हा दुसरा अंक आणि हा पॉईंट. अंक कमी पडायला लागले तर आपण किती पण शून्य देऊ शकतो अलीकडे. समजा मला कोणी सांगितलं 3/1000चा भागाकार, राईट? परत उत्तर किती येणार? 3च येणार. 3च येणार. कारण हे 10च्या पटीतल्या संख्या आहे. 10, 100, 1000 वाले. पण आता या संख्येला 3 शून्य म्हणून पॉईंट 3 अंकानंतर येणार. इकडून 1, 2, 3 आणि मग पॉईंट. इकडे मला संख्या नाहीये ना तर मी पाहिजे तेवढे शून्य काय करू शकतो? ऍड करू शकतो. किती शून्य ऍड करा काही फरक पडत नाही तुम्हाला. लक्षात घ्या. आणखी एक चौथं बघा. समजा तुम्हाला कोणीतरी सांगितलं 5/10,000. तर मला माहिती उत्तर 5च येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 5च. पण इथं किती शून्य? 1, 2, 3, 4 म्हणून मी 4 अंकानंतर पॉईंट देणार. आता 4 अंक काउंट करणार. 1 अंक, 2 अंक, 3 अंक, 4 अंक आणि असं. समजतंय का? म्हणजे यांचा भागाकार तुम्ही कसा करू शकू लागलेले? डायरेक्ट करू शकू लागलेले. पाडा म्हणायची गरज नाही आणि काहीच नाही. ओके. मी आणखी गणित दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही याचे. समजा आता मला 17/10चं उत्तर काढायचंय किंवा मला 17/100चं उत्तर काढायचंय किंवा मला 17/1000चं उत्तर काढायचं. तर कसं येणार? हा, रेडी? रेडी? तर याचं उत्तर पण 17च येणार. पण किती अंकानंतर पॉईंट येणार? 1 0 म्हणून एका अंकानंतर. आता मला शून्य द्यायची गरज नाही. आता पण उत्तर किती येणार? 17च. पण किती अंकानंतर पॉईंट येणार? आता 2, 1, 2 इथं पॉईंट येणार म्हणून शून्य लावा लागेल. आता पण उत्तर 17च येणार. पण किती अंकानंतर पॉईंट येणार? 1, 2, 3. 1, 2, 3 पॉईंट. समजतं का? अलीकडे जर अंक कमी पडले तर शून्य द्या. कमी नाही पडले तर मग नो प्रॉब्लेम येतो. बघा तुम्ही आणखी मी दाखवतो तुम्हाला. 8व, 9व आणि 10व समजा. आता समजा 315ला कितीने भागताय तुम्ही? 10ने. 315ला तुम्ही कितीने भागताय? 100ने. आणि 315ला तुम्ही कितीने भागताय? 1000. तर उत्तर तर 315च येणार आहे बाळा. उत्तर तर 315च येणार आहे. पण पॉईंट कुठे येणार आता? 1 0 म्हणून एका अंकानंतर इकडून एक अंक. लक्षात राईट ना? याचं पण उत्तर 315च येणार. पण पॉईंट किती अंकानंतर येणार? 2. कारण 2 शून्यवाले. आणि याचं पण उत्तर 315च येणार. पण पॉईंट किती अंकानंतर येणार? 3. 1, 2, 3. आता इथं अलीकडे काही नाही म्हणून 0 लावा. समजतंय का तुम्हाला? 0 तुम्हाला पाहिजे तेव्हा ऍड करायचे जेव्हा तुमच्याकडे अंक तेवढे नसतील तेवढे. पण छेद जेवढा आहे तेवढ्या अंकानंतर तुम्हाला पॉईंट द्यावा. हे कोणते भागाकार आहे? 10, 100 आणि 1000 वाले भागाकार म्हणतात त्यांना. मी हे पण गणित तुम्हाला होमवर्कला देतो काय. हा, लक्ष द्या. मी हे स्पेशल प्रकार आहे हा. याची मी गणित देतो तुम्हाला पुढे. 11, 12, 13. समजा 8/10. समजा 3/100. समजा 7/1000. 14, 15 आणि 16. समजा 12/10. 21/100 आणि 47/1000. 17, 18, 19. पण 313/10. 743/100. 853. तेवढे 9 गणित करा तुम्ही. एका स्टेपची गणित आहे बाळांनी. डायरेक्ट हेच उत्तर असणार आहे. फक्त पॉईंट द्यायला शिका. 10 येतं 1 अंक, 100 येतं 2 अंक आणि 1000 येतं 3 अंक. हा, इझी ना एकदम.
आणखी काही डिस्को भागाकार दाखवणार आहे मी. आत्ताचे जे भागाकार होते त्यांचा छेद कोणता होता? 10, 100 आणि 1000 वाला. आताचे भागाकार मी दाखवणार आहे ना त्यांचा छेद असणार आहे 9, 99, 999. आता समजा मला कोणीतरी सांगितलं 7/9चं उत्तर काय, तो उत्तर तर 7च येणार आहे पण त्याला पॉईंट येणार आहे आणि ह्या 7ला अशी रिकरिंग पण येणार आहे. रिकरिंग याचा अर्थ असा की हा जो भागाकार आहे ना हा पॉईंटच्या नंतर 7 तर येईलच पण 7 रिपीट होत राहील. तुम्ही किती भागाकार करा तुमचं 7 कंटिन्यू येईल. तसं करायचं कशात एवढं काही अवघड नाही. 8/9चं उत्तर पण किती येणार? 8च, त्याला पॉईंट पण येणार रिकरिंग. समजा 3/9चं उत्तर किती येणार? 3च, उत्तर 3च येईल पण त्याला काय येईल? रिकरिंगचं साईन येतं. आणि ते काय करतात मुद्दाम तुम्हाला गणित देताना जर छेद 9 असेल तर वर एकच अंक देतात पण छेद जर 99 दिला ना त्यांनी तुम्हाला समजा 99 तर वर 2 अंक देतात. वर किती अंक देतात? 2. तर तुमचं उत्तर तेच असणार फक्त त्याला रिकरिंगचं काय लावायचं? साईन. पॉईंट येणारच त्याला, पूर्ण अंगाला पॉईंट येणार. समजा त्यांनी 73/99 दिलं तर उत्तर किती येणार? 73च येणार आणि त्याला रिकरिंगचं साईन येणार. समजा त्यांनी तुम्हाला 47/99 दिलं तर उत्तर 47च येणार पण त्याला कशाचं साईन येणार? रिकरिंगचं. जमेल तुम्हाला? इझी ना? ते 3 अंक जरी गणितात दिले तरी तुम्हाला 3 अंक पण देऊ शकता कधी पण मग 3 अंक दिले ना तर खाली 9 पण 3 देतील. 3 अंकाला खाली किती 9 देतात? 3. 2 अंकाला खाली किती 9 देतात? 2. 1 अंकाला खाली किती देतात? 9. आता उत्तर हे 3 अंकाचंच आहे पण रिकरिंग येईल. 317ची रिकरिंग. समजा 431/999 दिलं तर उत्तर 431च येणार पण त्याला काही रिकरिंगचं सांग. समजा 745ला 999 भागाकार दिलं तर उत्तर 745च येणार पण त्याला कशाचं चिन्ह देणार? रिकरिंगचं. इझी ना? थोडे होमवर्कला देतो मी पण मी तुम्हाला लक्ष द्या. 10, 11, 12, 13, 14 आणि 15 अजून होमवर्कला तुम्ही करा. एकदम इझी बघा बाळांनी. समजा 5/9चं उत्तर काढा, 17/99चं उत्तर काढा, 315/999चं उत्तर काढा, 43/99चं उत्तर काढा, 435/999चं उत्तर काढा आणि 2/9. ओके बाळांनी उत्तर काढा. आता भरपूर लक्षात येतच असेल तुमच्या सगळ्यांच्या. फक्त मी दिलेले जे होमवर्क आहे ना बाळांनी ते तुम्ही व्यवस्थित मला दाखवा. 2 मुद्दे शिकवले मी तुम्हाला. तसे मला या सराव संचात तुम्हाला 3 पॉईंट शिकवायचे पण मी 2च शिकवले. आजचा व्हिडिओ एवढाच आहे तर तुम्ही हे बघा, व्यवस्थित समजून घ्या. नवीन धडा सुरू केलाय आपण आता. छान फे रजिस्टर करा. अगोदर तर मॅथ 1ची जी फे रजिस्टर होती संच धड्याची एक तर तीच कंटिन्यू करा नाही तर नवीन रजिस्टर करा. नवीन रजिस्टर करा फ्रेश या धड्यासाठी 100 पेजेसचं आणि छान लिहा. दररोजचा अभ्यास दररोज कंप्लीट करा, दररोज नोंदवून टाका. ओके मॅम?